जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील सर्वात अवघड असलेला टप्पा म्हणजे रोटी घाट। खरं तर हा रोटी घाट चढण्यास वारकरी भाविकांनी सुरुवात केलेली चित्र आपल्यास पाहावयास मिळत आहे। थोड्याच वेळात श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा या घाटातून बारामतीमध्ये दाखल होणार आहे। एकंदरीतच रात्री श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा वरवंटमध्ये मुक्कामी होता। वरवंटचा मुक्काम आटपून संध्याकाळी बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे हा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे। परंतु सद्यस्थितीत आपण पाहू शकतो की हा जो अवघड टप्पा आहे पालखी मार्गातील हा सर्वात टप्पा अवघड आहे आणि खरं तर याच टप्प्यातून वारकरी बांधव काही मोठ्या प्रमाणात रोटी घाट चढून वरती आलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। खरं तर हे नयनरम्य दृश्य आहे ते TV9च्या प्रेक्षकांसाठी आहे। आपण पाहू शकता की अनेक वारकरी हे रोटी घाटातून वरती आलेले आहेत। काही वेळातच श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देखील रोटी घाटातून येण्यास सुरुवात होणार आहे। मात्र सद्यस्थितीत वारकरी आहेत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोषात अगदी माऊली माऊलीच्या जयघोषात रोटी घाटाचा टप्पा पार करताना चढण्यास पाहावयास मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।